एक महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे। कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। काही दिवसांपासूनच विरोधकांनी खरं तर वारंवार ही मागणी केली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रस्तावावर आता या ठिकाणी मंजुरी सरकारकडून मिळाल्याची माहिती समोर येते। 663 कोटींचा हा प्रस्ताव आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती। त्या पार्श्वभूमीवर आता 663 कोटींच्या या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे। समोर येते, अधिवेशनात महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं असं राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हणत मंत्र्यांना सूचना दिल्यात। कमी कालावधीचं अधिवेशन असल्यामुळे अधिवेशनात सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य आहे, अशाही सूचना फडणवीसांनी या बैठकीत दिल्या। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी रवींद्र तारूला आता अटक करण्यात आली आहे। निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारूला बावधन पोलिसांनी अटक केली आहे। रवींद्र तारूनं अमेडिया कंपनीला दस्त बनवून दिले होते। 6 सप्टेंबरला या संदर्भात पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यामध्ये शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू यांच्या विरोधात मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। आपण पाहतोय 6 सप्टेंबरला तारूला या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्याची ही दृश्य सध्या आपण पाहतोय।